जय हिंद मित्रांनो, विजय अकॅडमी या यूट्यूब चॅनल आपले सहर्ष स्वागत. मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये सध्या जी काही होमगार्ड भरती चालू होती, त्या होमगार्ड भरतीमध्ये भरपूर अशा उमेदवारांनी होमगार्डची भरती दिलेली आहे आणि जवळपास 30 जिल्ह्यांची ही होमगार्ड भरती होती आणि त्यापैकी भरपूर जिल्ह्यांचे रिझल्ट लागलेले आहेत. पण आता सध्या बघा महाराष्ट्रामध्ये एक सर्वांचं लक्ष लागून होतं पुणे होमगार्ड भरतीकडे. तर त्यापैकी पुणे होमगार्ड भरतीचा सुद्धा रिझल्ट आलेला आहे. तर मित्रांनो, मी आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पुणे होमगार्ड जे काही निकाल लागलेला आहे, त्याची फायनल जी काही लिस्ट लागलेली आहे, ती लिस्ट मी तुमच्यासमोर सादरसुद्धा करणार आहे. आणि त्या अगोदर आपल्या म्हणजे जे काही चॅनेलच्या माध्यमातून मी तुम्हाला होमगार्ड भरती संदर्भात याच्या अगोदर पण मी एक माहिती दिली होती. त्याच्यामध्ये आपल्याला म्हणजे भरपूर साऱ्या म्हणजे मुलांचं म्हणजे रिस्पॉन्स आलं होतं, की सर होमगार्ड भरती संदर्भात संपूर्ण माहितीचा हा व्हिडिओ बनवा म्हणून. तर मी तो सुद्धा व्हिडिओ बनवलेला आहे. तुम्ही आपल्या चॅनेलवर जाऊन तुम्ही तो व्हिडिओसुद्धा पाहू शकता मित्रांनो. आणि संपूर्ण माहिती त्याची पात्रता वगैरे सगळं म्हणजे शिक्षण काय लागते, ग्राउंड काय असते, पेपर असते का नसते, याची सगळी माहिती त्यामध्ये दिलेली आहे. आणि आता जे काही होमगार्ड नोंदणी 2024ची जी काही जाहिरात होती, ती पण जाहिरात येऊन भरपूर असं म्हणजे मुलांनी फॉर्म भरला, तर सगळं जवळपास रिझल्ट लागले. काही जिल्ह्यांचे रिझल्ट लागलेले म्हणजे लागायचे राहिलेले आहेत आणि भरपूर साऱ्या जिल्ह्यांचे रिझल्ट लागलेले आहेत. तर मग मित्रांनो, त्यापैकी एक आतुरतेने वाट पाहणारा जिल्हा म्हणजे पुणे जिल्हा. तर यामध्ये आपण संपूर्ण माहिती त्या म्हणजे पुणे जिल्ह्याबद्दल घेणार आहे, कारण की पुणे जिल्ह्यामध्ये भरपूर जागा होत्या. जवळपास 1700-1800च्या आसपास कदाचित असाव्या जागा. हां. तर मित्रांनो, मग तेवढ्या जागा होत्या, तर मी त्या संदर्भात माहिती देणार आहे तुम्हाला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे रिझल्ट कोणत्या-कोणत्या जिल्ह्याचा आलेला आहे, अंतिम निकाल कोणते लागले आहेत, ते पण तुम्हाला तुमच्यासमोर सादर करतो. पहा, पहिला जिल्हा बघा सातारा. साताऱ्याचा म्हणजे पूर्ण निकाल लागलेला आहे. कारण भरपूर म्हणजे लवकर लागला होता ह्या म्हणजे जिल्ह्याचा निकाल. नांदेडचा बघा नोंदणी प्रक्रिया अजून पूर्ण चालू आहे म्हणतात. अजून म्हणजे त्याचं चालू आहे म्हणजे जे काय संपूर्ण म्हणजे भरती घेतलेली असणार, पण काही म्हणजे त्यांची मेरिट लिस्ट वगैरे लावण्यामध्ये थोडंफार वेळ घेतात ते. रत्नागिरी जिल्हा आहे अजून. नंतर पुढे बघा जळगाव, चंद्रपूर, यवतमाळ, सिंधुदुर्ग. जेवढे पण ग्रीन दाखवलेले आहेत त्या सर्व जिल्ह्यांचे रिझल्ट लागलेले आहेत मित्रांनो. धुळे, हिंगोली, अमरावती, बीड, धाराशिव, वाशिम, भंडारा, नंदुरबार, पुढे बघा गडचिरोली, रायगड, लातूर आणि आपल्याला जो जिल्हा पाहायचा आहे तो पुणे जिल्हा आहे. पुणे जिल्ह्याचा सुद्धा निकाल लागलेला आहे. तर यामध्ये तुम्हाला सांगायचं झालं तर मित्रांनो, सांगली, नाशिक, कोल्हापूर, वर्धा, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, जालना, अकोला, अहमदनगर, बुलढाणा, बृहन्मुंबई, ठाणे व पालघर ह्या सर्व जिल्ह्यांचे ह्याच्यापैकी आपल्याला पुणे जो जिल्हा आहे त्याबद्दल संपूर्ण मी माहिती तुम्हाला सांगणार आहे. तर मग मित्रांनो, चला मी तुम्हाला पुणे जिल्ह्याचा जो काही रिझल्ट लागलेला आहे तो रिझल्ट तुमच्यासमोर मी सादर करणार आहे. पहा मित्रांनो, हे आहे पुणे जिल्हा. जिल्हा समादेशक होमगार्ड कार्यालय पुणे. पुणे जिल्हा होमगार्ड नोंदणी 2024 पथक निहाय निवड व प्रतीक्षा यादी. कारण की यामध्ये त्यांनी संपूर्ण प्रतीक्षा यादी वेटिंग लिस्टसुद्धा दिलेली आहे आणि ज्या म्हणजे उमेदवारांची निवड झालेली आहे त्या उमेदवारांची नावासकट पथकासकट संपूर्ण माहिती दिलेली आहे. खूप वेळ लावला मित्रांनो, तर जवळपास भरपूर दिवस झाले होते म्हणजे ग्राउंड घेऊन. आणि भरपूर असे उमेदवार होते की त्यांनी आतुरतेने वाट पाहत होते. आणि ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संपूर्ण त्यांची लिस्ट दाखवणार आहे आणि ही लिस्ट मी आपल्या म्हणजे जे काही डिस्क्रिप्शन बॉक्स आहे मी ते सुद्धा मी याची PDF देणार आहे मित्रांनो. तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला म्हणजे एक चांगली माहिती सांगणार आहे, कारण की त्याच्यामध्ये मी तुम्हाला लास्टलाच बोलतो मित्रांनो. ठीक आहे, ओके. तर पहा मित्रांनो, पुणे जिल्हा होमगार्ड नोंदणी 2024 पथक निहाय निवड व प्रत्यक्ष यादी. यामध्ये पहिला पथक दिलेला आहे 12 निवड झालेल्या उमेदवारांची जी काही गुणानुक्रमे यादी पुरुष ही संपूर्ण यादी दिलेली आहे. पहा मित्रांनो, बघा किती यादी आहे. मी संपूर्ण म्हणजे नावं वगैरे वाचत नाही, तुम्ही पाहून घ्या. ज्या पण काही उमेदवारांनी होमगार्डची भरती दिली होती त्यांना वाटत असेल की बाबा आपलं म्हणजे नाव लागत असेल किंवा नसेल म्हणून, तर हे बारामती जे काही तालुका आहे, बारामती पथक आहे त्यांचे आहे. पहा मित्रांनो, ह्याच्यामध्ये जो हायेस्टचा मुलगा आहे त्याला 31 मार्क आहे आणि ह्याच्यात सर्वात कमी म्हणजे किती मार्काला मुलगा आहे पहा. ह्याच्यामध्ये दिलेलं आहे संपूर्ण, म्हणजे तुम्हाला त्या कट ऑफमध्ये तुम्ही बसलाय का नाही ते तुम्हाला समजेल मित्रांनो. हे पहा, हे इथे इथपर्यंत आहे. म्हणजे जे पण काही निवड झालेल्या मुलांचे म्हणजे 20 मार्कला कट ऑफ लागलेली आहे बारामती जिल्हा होमगार्डसाठी, सॉरी बारामती पथकाचं होमगार्डसाठी. आणि जे काही प्रतीक्षा यादी उमेदवार जे आहेत बारामतीसाठी ते किती मार्कापर्यंत आहे पहा. हे तुमच्यासमोर लिस्ट आहे मित्रांनो, किती मुलांना घेतले त्यांनी ह्याच्यामध्ये म्हणजे वेटिंग लिस्टसाठी. तर 60 मुलांना वेटिंग लिस्टसाठी घेतले आणि 14 मार्काचा जो लास्टचा मुलगा आहे तो वेटिंगला राहिलेला आहे. आता बारामती पथकाचे जे काही महिला उमेदवार आहेत त्यांचे पहा कुठपर्यंत लागलेत. बारामती महिलांचं मित्रांनो पहा, ह्याच्यामध्ये जवळपास
18 मार्काला लागलेले आहेत. आता पुढचा पथक आहे भोर. भोर पथकाचं पहा पुरुष उमेदवारांचं. भोर पथकाचं लागलेलं आहे 21 मार्कावर कट ऑफ लागलेला आहे. आणि जे प्रत्यक्ष यादी आहे वेटिंग लिस्टवाल्या मुलांचं पहा. वेटिंग लिस्ट भोर पथक 15 मार्काला आहे. महिला उमेदवार 17 मार्काला कट ऑफ लागलेला आहे. दौंड पथकासाठी पहा पुरुष उमेदवारांचं कितीला लागलेलं आहे कट ऑफ. दौंडचं 23 मार्कावर लागलेलं आहे. जरा जास्त लागलेलं आहे दौंडचं, कारण की दौंडच्या मुलांनी जरा चांगल्यापैकी मार्क घेतले असताना पहा मित्रांनो दौंडचं कट ऑफ 23ला लागलेलं आहे. आणि दौंडची जी काही प्रत्यक्ष यादी वेटिंग मुलांचे 16 मार्कावर आहे. दौंडच्या जे काही महिला उमेदवार आहेत त्यांचं कट ऑफ लागलेलं आहे 20 मार्कावर. घोडेगाव पथक आहे पुरुष उमेदवारांचं कट ऑफ पहा. घोडेगाव 21 मार्कावर लागलेला आहे. आणि घोडेगाव प्रत्यक्ष यादी उमेदवार पहा मित्रांनो किती लागलेला आहे 15 मार्कावर कट ऑफ आहे. आणि घोडेगाव महिला उमेदवारांचं पहा. महिला उमेदवारांना बऱ्यापैकी जागा आहेत घोडेगावला. 16 मार्कावर कट ऑफ लागलेला आहे. इंदापूर पुरुष उमेदवार. इंदापूरसाठी पुरुष उमेदवारांना 22 मार्कावर कट ऑफ आहे. प्रत्यक्ष यादी लागलेली आहे त्यांची पहा कितीला. इंदापूरच्या पुरुष उमेदवारांची 15 मार्कावर प्रत्यक्ष यादी लागलेली आहे. इंदापूर महिला उमेदवारासाठी 20 मार्कांची कट ऑफ आहे. जुन्नर पथकासाठी पहा मित्रांनो किती मार्कावर आहे. जुन्नर पथक जुन्नरमध्ये पण बऱ्यापैकी जागा होत्या. 20 मार्कावर कट ऑफ लागलेले आहे. जुन्नर पथक प्रत्यक्ष यादी उमेदवार जुन्नरसाठी लागलेली आहे पहा तुमची 14 मार्कावर कट ऑफ लागलेली आहे, म्हणजे प्रत्यक्ष यादीवाल्यांचं. आणि जुन्नरची महिला उमेदवार आहेत त्यांची कट ऑफ पहा मित्रांनो 14 मार्कावर कट ऑफ लागलेला आहे जुन्नरच्या महिलांचं. खेड पथक पहा पुरुष उमेदवारांसाठी कितीवर कट ऑफ आहे. तर खेडसाठी लागलेला आहे मित्रांनो पहा कट ऑफ तुम्हाला मी दाखवतो. ह्यामध्ये खेडच्या उमेदवारांसाठी पहा 14 मार्कावर कट ऑफ लागलेला आहे. ह्याच्यामध्ये खेडचं हे मित्रांनो खेडचं आपण पाहिलेलं आहे. खेडला प्रत्यक्ष यादी लागलेली आहे का नाही याच्यामध्ये. खेड पुरुष उमेदवार पहा खेडचं आपण घेतलेलं आहे 14 मार्कावर सांगितलं तुम्हाला मी. खेड पुरुष उमेदवार घेतलेला आहे मित्रांनो. नजर चुकी राहिला असणार पण खेडचं मला प्रत्यक्ष उमेदवाराचं दिसलं नाही आहे. पहा पुढचं बघा खेडचं महिला उमेदवारांचं पहा. खेडचं 14 मार्कावर महिला उमेदवारांसाठी लागलेलं आहे. लोणी काळभोर पुरुष उमेदवारांचं लोणी काळभोरसाठी 18 मार्कावर लागलेलं आहे. लोणी काळभोर महिला उमेदवार कारण प्रत्यक्ष यादी नाही लागलेली मित्रांनो 18 मार्कावरच आहे यांचं. लोणी काळभोर महिला उमेदवार 17 मार्कावर लागलेला आहे. पौड पुरुष उमेदवार 15 मार्कावर आहे. यांची प्रत्यक्ष यादी लागलेली नाही आहे मित्रांनो. काही जिल्ह्यांची प्रत्यक्ष यादी नाहीच, कारण की तिथं बहुतेक कदाचित तो उमेदवार सुद्धा तेवढ्या मार्काचा म्हणजे क्वालिफाई झाला नसणार. कारण की ग्राउंडमध्ये कसं होतं 1600 मीटरला कमीत कमी आता पुण्यावाल्यांचं बघा पुणे सिटीचं 10 मार्क, पुणे सिटी किंवा पुणे ग्रामीणचं 10 मार्क 1600 मार्काला घेतला असेल तर तो पुढं गोळाफेकसाठी क्वालिफाय होत होता. आणि गोळ्यामध्ये 4 मार्क कमीत कमी पाहिजे. असे 14 मार्क असेल तर तो म्हणजे पास झाला असता उमेदवार. तर जवळपास 14 पण मार्क नसतील म्हणून कदाचित त्यांची वेटिंग लिस्ट लावलेली नसणार आहे. आता पौड पथकासाठी बघा महिला उमेदवाराचं किती 24 मार्कावर आहे. बऱ्यापैकी भरपूर लागले 24. पुणे शहर ही भरपूर जागा होते. आता गुणानुक्रमे यादीनुसार पुणे शहरासाठी भरपूर म्हणजे जागा असल्यामुळं ह्याच्यामध्ये बघा हायेस्ट टॉपरचा मुलगा आहे तो 30 मार्कचा आहे. आणि ह्याच्यामध्ये पुरुष जे काही उमेदवार आहेत आता भरपूर आहेत मित्रांनो. ह्याच्यामध्ये तुम्ही पाहायला गेलं तर मी तुम्हाला दाखवतो बघा ही लिस्ट. यांची वेटिंग लिस्ट पण मोठी लागलेली आहे. आता पहा जवळपास 700च्या आसपास असावे, कारण की मी अगोदर ओपन करून बघितली होती PDF. याच्यामध्ये पहा जवळपास किती मुलं आहेत पुणे सिटीला. पुणे सिटी टोटल 472 मुलांना घेतले. त्यांची प्रत्यक्ष यादी नाही, डायरेक्ट फायनल लिस्ट लावलेली आहे. 14 मार्कावर लागलेले आहे. मला असं वाटतं की मित्रांनो हे 14 मार्क जे पण आहेत लास्टला जे पण काही मुलं म्हणजे पास झाले त्याच मुलांना घेतले असणार. टोटल 472वर लागलेले आहे, म्हणजे 472 उमेदवारांना घेतलेले आहेत. आणि पुढे पुणे शहर महिला उमेदवारांसाठी पहा. महिला उमेदवारामध्ये 32 मार्काचा हायेस्ट आहे. आणि पुढे महिला उमेदवारांसाठी त्यांची कट ऑफ पहा मित्रांनो 14 मार्कावरच आहे यांचीसुद्धा. सासवड पुरुष पथक सासवड पहा मित्रांनो. सासवडचं 14 मार्कावर लागलेलं आहे पुरुष उमेदवारांचं कट ऑफ. आणि महिला उमेदवारांचं 16 मार्कावर आहे. शिरूरसाठी पहा पुरुष उमेदवार शिरूरसाठी 21 मार्क आहे. आणि प्रत्यक्ष यादी शिरूरसाठी लागलेली आहे मित्रांनो. तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही, कारण प्रत्यक्ष यादी आहे तुमची.
शिरूर उमेदवार 15 मार्कासाठी प्रत्यक्ष यादी आहे 15 मार्कवाल्यांचं. आणि शिरूरचे महिला उमेदवार आहे त्यांचं कट ऑफ आहे 14 मार्क. उरुळी कांचनसाठी पहा, उरुळी कांचन 16 मार्कावर कट ऑफ आहे. महिलांचं पहा 18 मार्कावर आहे. वडगाव मावळसाठी पहा मित्रांनो पुरुष उमेदवारांचे किती आहे कट ऑफ. वडगाव मावळसाठी पहा 14 मार्कावरच आहे. वडगाव मावळ महिला उमेदवार 16 मार्क. वालचंदनगर पुरुष उमेदवार 16 मार्कावर कट ऑफ आहे. वालचंदनगर महिला उमेदवार 20 मार्कावर कट ऑफ आहे मित्रांनो. अशा पद्धतीनं ही होमगार्ड भरती पुणे शहर या जिल्ह्यासाठी म्हणजे भरपूर मोठ्या जागा होत्या मित्रांनो. तर अशा पद्धतीने ही भरती झालेली आहे. आणि तुम्हाला मी सुरुवातीलाच म्हणलो होतो व्हिडिओच्या की मी शेवटी माहिती सांगणार आहे. तर मित्रांनो यानंतरची जी पण काही अपडेट असणार आहे होमगार्ड संदर्भात किंवा त्यांची माहिती त्यांना म्हणजे कशा पद्धतीनं त्यांना कोणत्या म्हणजे ॲड्रेसवर ट्रेनिंगसाठी बोलवलं जाणार आहे, त्यांची ट्रेनिंग किती दिवस असणार आहे, जे पण काही नवीन जी आर येईल त्याबद्दलसुद्धा मी याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये माहिती सांगणार आहे. त्यामुळं आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी अशाच पद्धतीने माहिती सांगत असतो. जर कोणी नवीन असतील आपल्या चॅनलवर तर कृपया करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला जो बेल आयकॉन आहे त्याला ऑन करून घ्या, जेणेकरून मी कोणताही व्हिडिओ बनवला तर तो थेट तुमच्यापर्यंत म्हणजे पोहोचला पाहिजे, त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येतो मित्रांनो. तर तुम्हाला म्हणजे जास्त म्हणजे यूट्यूबवर म्हणजे भरपूर व्हिडिओ असतात त्यामध्ये शोधत बसायची आवश्यकता नाही. नोटिफिकेशन आलेलं तुम्ही व्हिडिओ ओपन करून व्हिडिओ ते पाहू शकता. आणि आपला जर व्हिडिओ आवडला असेल तर इतरांनासुद्धा शेअर करा मित्रांनो. धन्यवाद.